कॉग्निजिबल ऑफेन्स आसा सर्च तुम्ही पण दोन्ही उलयता कॉग्निजिबल ऑफेन्स म्हणटा आनी सर्चूय जाय म्हणटा कॉग्निजिबल ऑफेन्स सर्च कित्याक जाय सर काल राखी नायकान एक व्हिडिओ व्हायरल केलेलो आहा की जसे पुलीस रातचे 1:30 सुमार तेजे घरा आयले अमित नायकाक सोदपाक त्या बद्दल तुमचें म्हणणें कितें पहिली गजाल म्हणल्यार मॅरिट्स ऑफ द केस सोडून म्हणजे हांव मॅरिट्साचेर काय उलयना कारण म्हाका मॅरिट्स कितें आसा ती खबर ना पण कायदो जो आसा BNSS आसूं किंवा सुप्रीम कोर्ट गायडलायन्स आसूं किंवा पुलीस मॅन्युअल आसूं खंयच्या टायमार रेड करप कोणाच्या घरा किंवा हावस सर्च एंड सिजर करप हे बरयल्लें आसा आनी क्लियर कट गायडलायन्स आसा आफ्टर सनसेट जेन्ना अशा प्रकारचे मॅटर करपाक पुलीस वता तेन्ना तांच्या बरोबर कारण आसपाक जाय एक वॉरंट आसपाक जाय ते सगळें नासतना जेन्ना गोवा पुलिसाची टीम रातच्या 1:30 एका भायल्या मनशाच्या घरा वता आनी तांच्या घरा भायर ठाण मांडून बसता आनी ताजी फॅमिली भुरगीं आसतना ल्हान ताजी आवय आसतना जर त्रास करता विदाउट एनी वॉरंट इन अ बेलेबल ऑफेन्स देन आय थिंक इट इज एब्सोल्यूट वायलेशन ऑफ लॉ इमिजिएट सस्पेन्शन जावपाक जाय PI सांग्याचो जो PI आसा ताजें इमिजिएट सस्पेन्शन हातूंत जावपूच जाय कसलेंय कारण आसूं इन अ बेलेबल ऑफेन्स रातचे 1:30 तुमी कोणाच्या घरा वचून हावस सर्च कसलो करताले दॅट इज अ बीग क्वेश्चन एंड वाय इन वायलेशन ऑफ ऑल द सुप्रीम कोर्ट गायडलायन्स वाय इन वायलेशन ऑफ BNSS तेन्ना विदाउट गोईंग इन टू द मॅरिट्स ऑफ द केस फर्स्ट ऑफ ऑल इट्स इम्पॉर्टंट दॅट दीस हॅज टू बी इन्वेस्टिगेटेड DGPचो जर PIंचेर कंट्रोल ना आनी PI ज्या तरेन उलयता ते व्हिडिओन आमी आयकलां इट इज अनकॉल्ड फॉर अशा तरेन म्हणजे तूं लोकांक सांगता की तुका जर FIR कॉपी जाय जाल्यार RTI कर म्हणून जाल्यार कायदो आनी कित्याक आसा रे तुमकां वाय BNSSाक बी तुमी गुंडाळून थंय खंय खड्ड्यान घाला मरे सो दीस इज एब्सोल्युटली रॉंग PI एज अर्ड PI हॅज टू बी सस्पेंडेड इमिजिएटली होल्डिंग डिपार्टमेंटल इन्क्वायरी अगेन्स्ट हिम फॉर सेंडींग द टीम लायक दीस ती बावडी टीम आशिल्ली ती नाइलाजास्तव थंय उबी आसा कशी दिसताली पयलीं म्हणजे LPC नाशिल्ले तातूंत भितर ते मागीर आयल्यात थंय इट इज अनकॉल्ड फॉर कित्याक आयल्या पोलिसांगा अरेस्ट करपाक आयल्या कोणाक अमिताभ कित्याक कितें कितें केल्लें आसता ताणें कितें केल्लें आतां मागीर ब्रीफ दिता तुका हांव सर्च करूं तांकां वॉट इज द रिजन म्हाका सांग खंयच्या सेक्शना अंडर तूं तें म्हाका सांगनाका वन्स FIR इज रजिस्टर वी हॅव ऑल इन्वेस्टिगेशन बट FIR इज रजिस्टर ऑन अंडर वॉट सेक्शन ते तरी सांगा न्ही 79 ऑफ BNS वॉट इज दॅट 79 ऑफ BNS ते तूं एडवोकेटाक विचार कित्याक तुमी सांगू शकना म्हाका काय सांग म्हाका हांव सर्च करूं तांकां वॉट इज द रिजन म्हाका सांग खंयच्या सेक्शना अंडर तूं तें म्हाका सांगनाका वन्स FIR इज रजिस्टर वी हॅव ऑल इन्वेस्टिगेशन बट FIR इज रजिस्टर ऑन अंडर वॉट सेक्शन ते तरी सांगा न्ही 79 ऑफ BNS वॉट इज दॅट 79 ऑफ BNS ते तूं एडवोकेटाक विचार कित्याक तुमी सांगू शकना म्हाका FIR कसली रजिस्टर जाल्या आनी कंप्लेनंट कोण तूं ते RTIन माग ओके FIR कंप्लेनंट FIR आमकां जर फॅमिली सांगता जाल्यार रायट टू इन्फॉर्मेशन यूज करची पडटा आनी कितें तर तूं प्रवीण गांवसूच PIयूच उलयता मरे सांग्या वयलो हय 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 नांव कितें तुगेलें प्रवीण गांव डेजिग्नेशन कितें आतां प्रवीण गांवस कोण म्हणून हांगा सांग्यार कोण PI हा ना तूं लायव्ह आसा रे लायव्ह आसा म्हण लोकांकूय कळनी तूं कितें सांगता तो म्हणून कोण उलयता ना जाल्यार बेश्टेच दुसऱ्या कडेन उलयलं काय म्हणून तुजे कडेन उलयतालें हांव हय तूं सांग मुगो तो खंय आहा तूं सांग तेंच पूण म्हाका एक सांग FIR कोणी रजिस्टर केली आनी कितें जाली कोण कंप्लेनंट कोण आनी अंडर वॉट सेक्शना अंडर रजिस्टर जाल्या कितें सेक्शन्स लायल्या सेक्शन 79 म्हणून सांगलें न्हू हांवें सेक्शन इज आउटरेजिंग मॉडेस्टी भारतीय न्याय संहिता हां 79 इज आउटरेजिंग मॉडेस्टी ओके कोण कंप्लेनंट कोण शुभ्रा फळदेसाय ताणें कितें केल्लें केन्ना कंप्लेन दिली ना हांव आनी कांय उलयना तुजे कडेन चड कंप्लेन केन्ना दिली सांग आमकां तूं खंय आहा तो सांग आमकां It is uncalled for. Any citizen of Goa can face this, and I think this is just a symbolic thing of an educated person. ताका resources probably म्हणून ताणें ते लायव्ह केले किंवा तकली वापरून ते गोष्ट केली पण इमॅजिन कर एक PI ती लँग्वेज उलयता ती लँग्वेज इज नॉट sounding nice in the mouth of a PI who is supposed to be helping people and not threatening any complainant or accused for that matter.
दॅट इज नॉट युअर जॉब. ते कोर्टान पळोवपाक जाय. आनी इन अ बेलेबल ऑफेन्स अनकॉल्ड फॉर इमिजिएट एक्शन शूड बी निडेड. गोंयान जे घडटा सद्या खूब वायट आसा. वयर आमी पळयलें की एका चलयेचेर रेप जाली, गँग रेप जाली. 5 जाण एका चलयेक उबारता, ताका घेवन एका हॉटेलान किंवा गेस्ट हावजान वता आनी ते गेस्ट हावस तांकां एंट्री दिता. कोणाकूच खंयच डावट ना कांय, कारण पुलिसांचो भंय कोणाक उरलेलो ना काय फक्त पयशां खातीर हें चल्लां. इफ दीस इज समथींग रॉंग एंड ताणें चलयेन मात्तूय आवाज केलो आसचो ना जेन्ना ताचेर 5 जाण गँग रेप करताले तेन्ना. इमॅजीन द प्लायट ऑफ द गर्ल. आर गोवन्स सेफ? आर आवर चिल्ड्रन सेफ? आर आवर वुमन सेफ? इज अ क्वेश्चन दॅट आयज. परतो एक मर्डर जाता कालांगूट बिचार. एक मर्डर काल जालो. ते स्टाफ शेकाचे मेळून गोंयकाराक मारता. ही शेकां पयलीं म्हणजे गोंयकारांची, ही भायल्या मनशांक दिली कशी, हो मोठो प्रश्न आसा. The tourism minister also should inquire now into this, that shacks are being subleased to non-Goans. जाल्यार ती तांची लायसन्स पर्मनंटली कॅन्सल जावपाक जाय. कारण गोंयकारांक सक्षम करपा खातीर हे जे शेकाचो बिझनस आसा तो गोंयकारांनी चलोवपाक जाय. खरोच डिजर्विंग जो गोंयकार आसा तांकां शेका वचपाक जाय. We will not sublease it to some Himachali or somebody. That is what is happening in Arambol. I am given to understand that entire Arambol belt is being controlled by Himachal Pradesh, people from Himachal Pradesh. बरे लोक आसतले तातूंत, पूण प्रश्न हो आसा की एका सामान्य गोष्टी खातीर मर्डर करप. वेर इज गोवा हेडिंग? आय हॅव सेड इट टू अदर चॅनल ऑल्सो एंड आय एम सेयिंग इट टू यू ऑल्सो. गोवा शूड नॉट बी टर्न इन टू मिर्जापूर. दीस इज नॉट मिर्जापूर. पॉलिटिशियनांनी आपल्या जाग्यार रावप, पुलिसांनी आपलें काम जशे तरेन पुलिसींग करपाक जशें करप. DGP हू इज ऑनेस्ट पर्सन, आय बिलीव दॅट ही इज ऑनेस्ट पर्सन, आय हॅव हर्ड ऑल्सो लॉट अबाउट हिम, शूड इमिजिएटली इंटरवीन. SP साऊथ कितें करता? वाय इज SP साऊथ क्वायट? हरशी वळ घालतात मरे. SP नॉर्थ, SP साऊथ. वॉट इज द डिसिप्लिनरी एक्शन दॅट SP साऊथ इज गोइंग टू टेक अगेन्स्ट दीस PI? वाय इज दीस PI इन दीस पुलीस स्टेशन फॉर सो मेनी इयर्स? ताणें कितें मॅण लायला, गॉड लायला, काय फेविकॉल लायला थंय, ताका दसयला थंय. जाय जाल्यार आमी येता सोडोवपाक. But that means PI is in control of political nature, and that is why he is doing all these things. I think this is uncalled for. Baki on the merits of the case, police should take proper investigation. I don't want to comment on that, but the way things have happened, absolutely wrong.